नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण खूप छान सुंदर विषय घेतलेला आहे. तो म्हणजे शेळी वेल्यानंतर आजारी पडण्याचं काय कारण असू शकतं आणि त्याच्यावरती काय उपचार पद्धती केली पाहिजे या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, शेळी वेल्यानंतर काय होतं, ती आजारी का पडते आणि त्यावर घरगुती प्रभावी उपाय काय करावे. अनेकदा शेळीची जार पडत नाही, तिला ताप येतो किंवा ती चारा खाणे बंद करते. अशा वेळी कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणता आहार द्यावा याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील, पाहायला मिळतील. तर खूप छान सुंदर माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर पहा मित्रांनो, काही मुद्दे सांगत आहे मी. शेळी वेल्यानंतर ऊर्जेसाठी गुळाचा काढा कसा बनवायचा या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जार पडला नसेल त्यासाठी काय उपाय करावे या संदर्भातली माहिती पाहणार आहे आपण. दुसरी गोष्ट मित्रांनो, कॅल्शियमची कमतरता कशी ओळखावी या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. शेळीचा आहार आणि स्वच्छता या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा अशीच मी सर्वांना विनंती करतो. आणि आपण इतर आपल्या मित्रमंडळींना सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर मित्रांनो पहा, आता आपण थोडक्यात थोडी माहिती जाणून घेऊया. शेळी वेल्यानंतर ती आजारी पडण्याची किंवा अशक्त होण्याची अनेक कारणे असू शकतात. कारण वेल्यानंतर पहिल्या 15 ते 30 दिवसामध्ये शेळीची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आणि तर ती कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे तेच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, शेळी आजारी पडण्याचे प्रमुख काही कारणं आहेत. तर ते कारणं आपण पाहणार आहोत याच्यामध्ये. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट पहा. तर मित्रांनो, शेळीच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता जरी कमी झाली तर मित्रांनो तिला आजार जोडतात किंवा आजार जडतात. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं, विल्यानंतर दुधामुळे शेळीला शरीरातील कॅल्शियम अचानक कमी होते. कारण चीक हा मित्रांनो शेळीचं ते कॅल्शियम आहे आणि ज्यावेळेस ते साडामध्ये उतरतं त्यावेळेस मित्रांनो शेळीचं कॅल्शियम हे कमी होतं. आणि मित्रांनो, शेळी वेल्यानंतर शरीरातील कॅल्शियम अचानक कमी होते. यामुळे शेळीला चालताना त्रास होणे किंवा थरथर कापणे किंवा ती जमिनीवर पडून राहणे असे प्रकार घडत असतात. त्यासाठी मित्रांनो काय होतं, शेळीच्या अंगातली ऊर्जा ही कमी झालेली असते आणि मग त्यासाठी काय आपल्याला उपाय करायचे आहे. शेळीची ऊर्जेची कमतरता काय आहे नेमकी, तर आता विण्यापूर्वी आणि विल्यानंतर शेळीला पुरेसा पौष्टिक आहार न मिळाल्यास तिच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होते आणि यामुळे त्याला सुस्तपणा येतो आणि ती चारा खाणे बंद करते. हे काय कारण असू शकतं मित्रांनो, बरं का. तिसरी गोष्ट मित्रांनो, वर न पडणे म्हणजे जार न पडणे. जर जार शेळी वेल्यानंतर 5 ते 6 तासात जार नाही पडला तर ती घाण आतमध्ये सडते आणि संसर्ग होतो आणि त्यानंतर सुद्धा मित्रांनो शेळीला ताप वगैरे येतो आणि शेळी आजारी पडण्याचे चान्स असतात. तर त्याच्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, आता काय होतं, घाण पोटामध्ये राहिल्यामुळं त्याचं खूप हे होतं, घाण पाणी येणे, शेळीला त्रास होणे, हे गर्भाशयातून दुग्धयुक्त पाणी किंवा पू येणे, यामुळे शेळीला ताप येतो. तर त्याच्यामध्ये मित्रांनो काय करायचं आहे, याच्यामध्ये आपण काय उपाय करायचा ते पाहूया. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, समजा कासेला काही आजार वगैरे जर झालेला असेल तर मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा दूध काढताना स्वच्छता न ठेवल्यास किंवा करडाने नीट दूध न पिल्यास कासेला सूज येते, कास गरम होते आणि दूध काढताना शेळीला वेदना होतात. हे पण कारण असू शकतं शेळी आजारी पडण्याचं. 5वं कारण मित्रांनो, पचन संस्थेचे आजार. समजा शेळी विल्यानंतर अचानक आहारात बदल केल्यास किंवा जास्त प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपण खोराक दिल्यास शेळीचे पोट फुगते किंवा मग तिला हागवण वगैरे लागते. यामुळे सुद्धा तुमची शेळी वेल्यानंतर आजारी पडू शकते. तर आता काय काळजी घ्यावी यानंतर आपण मित्रांनो पाहूया. याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला ते शेळी वेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा. तर बघा मित्रांनो, जर तुमची शेळी वेल्यानंतर जर अशी लक्षणं तुमच्या शेळीमध्ये दिसत असतील किंवा आजारी असेल तर गुळाचे पाणी वेल्यानंतर लगेच शेळीला कोमट पाण्यात गूळ आणि थोडे मीठ टाकून पाजावे. यामुळे तिला त्वरित ऊर्जा मिळते मित्रांनो. दुसरा मुद्दा आहे, जर समजा तुमचा जार पडला नसेल किंवा
जार वेळेवर पडला नाही तर काय पडला की नाही तर मित्रांनो तिचा जार पडला की नाही याची खात्री करा व स्वतः हाताने जार ओढण्याचा प्रयत्न करू नका. हा एक मुद्दा आहे मित्रांनो. स्वच्छता समजा स्वच्छता काय ठेवायची मित्रांनो. शेळी जिथे वेली आहे ती जागा कोरडी आणि स्वच्छ ठेवावी. दुसरी गोष्ट पौष्टिक आहार तिला पचायला हलका आणि पौष्टिक आहार देणे. उदाहरणार्थ मेथी घास सुका चारा द्यावा. महत्त्वाची टीप मित्रांनो, जर शेळीने चारा खाणे पूर्ण बंद केले असेल किंवा ताप असेल तर घरगुती उपायावर अवलंबून न राहता मित्रांनो आपल्या डॉक्टरला सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि डॉक्टरच्या साह्यानं सुद्धा तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये उपाय करू शकता. तर मित्रांनो पहा, शेळी वेल्यानंतर आजारी पडू नये किंवा आजारी पडल्यास तिला आराम मिळावा यासाठी खालील आपण थोडे उपचार पद्धती बघूया. तर तिला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी गुळाचा काढा 2-2.5 ग्रॅम कोमट पाण्यात 50 ग्रॅम गूळ आणि थोडी सूट पावडर आणि ओवा उकळून पाजा. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि वर म्हणजे जार पडायला मदत होते. काय करायचं मित्रांनो, 200-250 ग्रॅम कोमट पाण्यात 50 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडी सूट पावडर आणि ओवा उकळून घ्यायचा आणि त्याचा काढा तयार करायचा आणि मित्रांनो तो आपल्या शेळीला पाजायचा आहे. त्याच्यामुळे शेळीची जी उष्णता आहे ती टिकून राहते आणि जार पडायला पण मदत होते. पहा, जार जर पडला नसेल तर हा उपाय आपण करू शकता. किंवा मग गव्हाचा कोंडा कोमट पाण्यात कालवून त्यात थोडे मीठ टाकून द्या. हा पण तुम्ही उपाय करू शकता मित्रांनो. जार पडण्यासाठी उपाय मित्रांनो बघा, जर 6 तासानंतरही जर तुमच्या शेळीचा जार पडला नसेल तर बाजारात मिळणारे किंवा एक्सपायर किंवा असे म्हणजे आयुर्वेदिक औषध डॉक्टरच्या सल्ल्याने 20-30 मिली पाजा तुम्ही. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा शेळीचा जार पडण्यासाठी मदत होईल. किंवा मग वर हाताने ओढू नका, यामुळे गर्भाशयाला जखम किंवा मग रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण हाताने ओढण्याचा प्रयत्न करू नये, डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आणि जर समजा मित्रांनो तुमच्या शेळ्यामध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर ती कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढायची. शेळी वेल्यानंतर 10 ते 15 दिवस कॅल्शियमची जास्त गरज असते मित्रांनो. मग त्यासाठी काय करायचं, कॅल्शियम जेल बाजारात कॅल्शियम जेलच्या बाटल्या मिळतात. त्या वेल्यानंतर लगेच पाजल्यास किंवा शेळीला मिल्क फिवर होत नाही. म्हणजे कॅल्शियमची बाटली आपल्या मेडिकलमध्ये वगैरे उपलब्ध असते, तिथून तुम्ही घेऊन व्यायच्या अगोदर ते पाजली तर त्याचा फायदा होऊ शकतो. पिण्याच्या पाण्यातून किंवा आहारातून दररोज 10-15 मिली लिक्विड कॅल्शियम द्या, म्हणजे त्यामुळे सुद्धा शेळीला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर कासेला सूज वगैरे जर असेल किंवा आली असेल किंवा ते टाळण्यासाठी करडाला आहे वेळेवर दूध पाजा, जेणेकरून कासे दूध साठवून राहणार नाही, त्याच्या गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे करडू वेळेत शेळीला पाजायचे आणि दूध शेळीच्या कासेत जास्त वेळ राहणार नाही याची काळजी घ्यायची. जर कास गरम झाली असेल किंवा दूध कमी येत असेल तर मग कोमट पाण्याने कास धुवून काढायची चांगली. दुसरी गोष्ट मित्रांनो, पचन सुधारण्यासाठी, तिचं पचनशक्ती जर सुधारायची असेल तुम्हाला तर ओवा आणि बडीशेप, शेळीची भूक वाढण्यासाठी ओवा आणि बडीशेप सम प्रमाणात घेऊन त्याची पूड चाऱ्यातून किंवा मग पाण्यातून देऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो हे उपाय मी सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2-3 दिवस जास्त प्रमाणात आंबवण किंवा सरकी पेंड देऊ नका. काय होतं, त्यावेळेस शेळीची जी पचनशक्ती असते ती जरा थोडी नाजूक झालेली असते, त्याच्यामुळं जास्त प्रमाणात आंबवण किंवा सरकी पेंड देऊ नका. पचायला हलका चारा द्या, जेणेकरून तिला लवकर पचेल. म्हणजे उदाहरणार्थ वाळलेले गवत किंवा कडबा कुट्टी असं तुम्ही देऊ शकता. आणि मित्रांनो, जर शेळीला खालील लक्षणं म्हणजे आता जे सांगत आहे ते लक्षणं जर शेळीला तुमच्या दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टरला बोलून त्यांचा उपचार पद्धती करून तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता. मी आपले हे तुम्हाला घरगुती उपाय सांगितलेले आहेत. हे घरगुती उपाय करून जर तुमच्या शेळीला जर आराम पडत नसेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन डॉक्टरच्या सल्ल्याने सुद्धा त्याच्यावरती उपचार करू शकता. तर मित्रांनो बघा, शरीराचे तापमान खूप कमी होणे किंवा मग खूप असणे, शेळीला सलग 12 तास काही न खाणे, गर्भाशयातून खूप दुर्गंधी येणे, ती चारा खात नाही, तिला उठायला त्रास होत आहे, तिची वर पडली नाही, हे अशी जर कारणे जर असतील तर मित्रांनो आपण नक्की डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता, डॉक्टरला बोलू शकता. आपले घरगुती उपाय करून जर तुमच्या शेळीला जर काही फरक पडला नसेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता.
तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपल्याला शेळीची कशी काळजी घ्यावी, शेळी वेल्यानंतर या संदर्भातली माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो काय होतं, आपल्या थोड्याशा चुकीमुळे सुद्धा शेळीला आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे शेळी वेळेच्या अगोदर तिला चांगल्या प्रकारचा खुराक, चांगल्या प्रकारचं स्वच्छ पाणी किंवा कॅल्शियम वगैरे देणे हे खूप गरजेचं आहे. आणि गाभण काळामध्ये खुराक वगैरे देण्याची चांगली गरज आहे. त्याच्यामध्ये तुमची शेळी तंदुरुस्त चांगली असेल, तिच्या अंगामध्ये वीकपणा जर नसेल, तर मित्रांनो ती जर अशक्तपणा जर तिच्यामध्ये असेल, तर मित्रांनो साहजिकच आहे ती वेल्यानंतर तिला त्रास होणारच आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व काळजी घेण्यासाठी, हे सर्व आजार रोखण्यासाठी किंवा यापासून सावधान राहण्यासाठी जर आपण हे मी सांगितलेले जे वरचे व्हिडिओमध्ये जे उपाय आहेत, ह्या उपाययोजना जर आपण केल्या, अशा पद्धतीने जर आपल्या शेळ्यांची जर काळजी घेतली, तर मित्रांनो तुमची शेळी वेल्यानंतर सहसा आजारी पडू शकत नाही. तर हा मी माझा एक अनुभव आपल्यासमोर शेअर केलेला आहे आणि तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. धन्यवाद.